अमरावती विधानसभेमध्ये उमेदवारांची संख्या जरी सर्वात जास्त असली तरी खरी लढत ही भाजप सेना युतीचे डॉक्टर सुनील देशमुख व काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सुलभा खोडके यांच्यात दिसत आहे। शहरातील सद्यस्थिती बघता सुलभा खोडके यांच्यासाठी ही लढत अतिशय कठीण होत आहे। त्याचे मुख्य कारण असे की डॉक्टर सुनील देशमुख हे विद्यमान आमदार असून शहरातील प्रत्येक भागाचा त्यांच्या हातून घडलेला विकास आहे आणि त्याच विरोधात सुलभा खोडके या अगोदर 2 वेळा बडनेरा विधानसभेतून हार पत्करून नाईलाजास्तव अमरावती विधानसभेत नशीब आजमावत आहेत। अमरावती विधानसभेची भौगोलिक परिस्थिती बघता हा शहरी विभाग असल्यामुळे तेथील जनता ही कार्याला महत्त्व देणारी आणि विकासाला साथ देणारी असल्याचे समजते। मात्र यात सुलभा खोडके यांच्या प्रचार पत्रिकेत कुठेच हे दर्शविल्या जात नाही की मी अमरावतीचा हा विकास केला आहे। याचे सर्वात मोठे कारण असे की सुलभा खोडके या मुसद्दी राजकारणी असल्या तरी अमरावतीकरिता ह्या नवीनच आहेत आणि त्याआधी कोणतेच मोठे कार्य त्यांनी केले नाही किंवा मोर्चे, निवेदन, लोकांची कामे अशा प्रकारात कुठेच त्यांचा सहभाग दिसला नाही। त्यामुळे ही निवडणूक सौ सुलभा खोडके यांच्याकरिता खूप कठीण झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।